नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वराशय क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक खूप छान आणि सोपी अशी वेलकम रांगोळी, जी आपण सणावारासाठी किंवा कार्यक्रमासाठी, लग्न समारंभासाठी वापरू शकतो। आणि ही रांगोळी घराच्या बाहेर ठेवल्यानंतर खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटते। ही बनवण्यासाठी मी बेसला बॅनर वापरलेले आहे, जे की माझ्या घरामध्ये पडलेले होते। हे बॅनर वापरून मी यावरती वेलकम असे एक डिझाईन काढून घेतलेले आहे। त्यानंतर डिझाईन काढून झाल्यानंतर मी त्यावरती आता वेगवेगळ्या कलरच्या उलन या ग्लू गनच्या साहाय्याने लावून घेत आहे। ग्लू गन वापरत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की ग्लू गनला सर्वप्रथम 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे। व्यवस्थित जर आपण ग्लू गन गरम होऊ दिली नाही तर मग आपल्याला उलन लावत असताना ती निघून जाते आणि आपल्याला परत परत लावावी लागते। त्यासाठी ग्लू गनला व्यवस्थित गरम झाल्यानंतरच उलन लावायला सुरुवात करायची आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी सर्वप्रथम वेलकमसाठी एक राणी कलर वापरलेला आहे। कोणत्याही रांगोळीमध्ये कलर वापरत असताना एक कलर डार्क आणि एक कलर लाईट असे वापरायचे आहे, जेणेकरून आपली रांगोळी ही खूप छान दिसेल। आपल्याकडे एखादी कार्यक्रम किंवा समारंभ असतो, त्यावेळेला आपल्याला असे वाटते की आपले घर खूप छान दिसावे, पण त्याचबरोबर बाहेरून घरात येणारा व्यक्ती जर त्याला बाहेरच एखादी खूप छान डेकोरेटिव्ह वस्तू किंवा रांगोळी दिसली तर त्याचे मन हे बाहेरूनच प्रसन्न होऊन येते। त्यासाठी घराबाहेर पूर्वीच्या काळी आपण रांगोळी काढत असायचे, पण आजकाल आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला काहीसा वेळ मिळत नाही। त्यासाठी हा खूप छान पर्याय आहे, जो वापरून आपण रांगोळी तर आपल्या घराबाहेर दिसेल, पण ती एका नवीन पद्धतीने। त्याचबरोबर आपला हा वेळ देखील वाचणार आहे। त्यानंतर ही रांगोळी वॉशेबल असल्यामुळे आणि वापरण्यास अगदी सोपी असल्यामुळे आपले काम अजूनच सोपे झालेले आहे। म्हणूनच आजकाल या रांगोळीची डिमांड देखील खूप वाढत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला या रांगोळीचा बिझनेस देखील करायचा असेल तरीही तुम्ही करू शकतात। बऱ्याचशा महिला अशा असतात की ज्यांना घरी रांगोळी बनवायला देखील वेळ नाही, त्यामुळे आपण जर ही रांगोळी बनवून त्यांना सेल केली तर त्यांचा देखील फायदा आहे आणि आपला देखील फायदा आहे। त्यासाठी रांगोळीचा बिझनेस ही देखील खूप छान आयडिया आहे। माझ्या चॅनलवर मी अशाच नवनवीन रांगोळ्या बनवून त्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे।
त्यासाठी तुम्ही माझ्या पेजला एकदा नक्की भेट द्या. रांगोळी बनवत असताना त्याचे कलर कॉम्बिनेशन हे खूप महत्त्वाचे असते. कलर कॉम्बिनेशन जर छान असेल तर रांगोळी देखील खूप सुंदर दिसते. तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील त्या कलरने तुम्ही ही रांगोळी बनवू शकतात. अशा प्रकारे मी ग्रीन कलरची बॉर्डर लावलेली आहे. त्यामुळे रांगोळीला अजून एक खूप छान वेगळाच लूक आलेला आहे. अशा प्रकारे माझी रांगोळी ही आता पूर्ण होत आलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या पेजला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा माझ्या रांगोळी बघण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.